अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय। राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र कोर्टाने वैध मानलंय। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यात राणा यांना कुठलाही अडचण येणार नाहीये। नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राबद्दल बोलत होते, त्यांचं तोंड सुप्रीम कोर्टाच्या निकालाने बंद झालं असं फडणवीस म्हणाले। आमच्या नवनीत राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत राणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे, ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे। आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडात झापड बसलेली आहे। दरम्यान या प्रकरणावर विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे यांनी काय माहिती दिली आहे ती पाहूयात। 2013 मध्ये जात पडताळणीनीच त्यांना बॉम्बे कलेक्टरनीच त्यांना हे सर्टिफिकेट दिलं होतं। त्याच्या विरुद्ध अपील झाला जात पडताळणीकडे। जात पडताळणी पण सांगितलं की हे बरोबर आहे, पण हायकोर्ट म्हणले की हे बरोबर नाहीये आणि हे बोगस सर्टिफिकेट आहे। पण आता सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की जात पडताळणीने दिलेला निर्णय हा बरोबर होता आणि त्यांचं सर्टिफिकेट त्या मोची जातीच्या